ही मुलं भीक मागायची, पण त्यांचे आई-वडील भीक मागायचे नाहीत ना. हं. मग आता ही मुलं जी भीक मागायची, तर काहीतरी ते पैसे आणायचे घरात. हो. मग आई-वडील कसे तयार झाले? कारण त्यांचं सडनली त्यांचं इन्कम बंद झालं ना. बरोबर. मग तुम्ही असं काय आई-वडिलांना बोललात, की बाबा नाही तुम्ही त्यांना आता भीक मागायला लावू नका, तुम्ही आता त्यांना शाळेत घाला. म्हणजे हे एकदम इन्कम बंद झाल्यावर आई-वडील कसे काय तयार झाले? हे म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. कारण मला असं वाटतं, की हे सगळ्यात मोठं हर्डल आहे ना, ते त्यांचे पालकच आहेत. हं. आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हा एक खूप मोठा विषय आहे. परंतु पालकांमध्ये जी आई असते ना, आई एक सॉफ्ट टार्गेट असतं. अच्छा. कारण कुठल्या आईला असं वाटत नाही ना, की जेव्हा ते बाळ तिच्या पोटात असतं, तेव्हा ती काय असं स्वप्न बघत नाही, की बाबा लवकर बाहेर ये, तुला भीक मागायची आहे. तिला तिच्या बाळाच्या बाबतीत काही ना काही स्वप्न असतात, की आपण हे करायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा सिग्नल शाळेमध्ये जी मुलं यायला लागली ना, तेव्हा आम्ही त्यांच्यावरती जे काही संस्कार करत होतो किंवा ज्या सवयी त्यांना लावत होतो, या सवयी त्या आई महसूस करत होत्या, की हं. माझं बाळ आज बदलतंय, काहीतरी वेगळं होतंय. तो जेवताना हात धुतोय, काहीतरी प्रार्थना म्हणतोय. मला आज चांगलं आठवतं, की सिग्नल शाळेचं पहिलं वर्ष होतं 2016चं. त्यानंतर लगेचच जून नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरला दिवाळी आली. हं. तर दिवाळीमध्ये आपण सरस्वती पूजन करतो शाळांमध्ये. तर आम्ही सरस्वती पूजनासोबत मातृपूजन ठेवलेलं. अरे वाह! आणि त्या मातृपूजनात आपण त्या मुलांनी आपल्या आईचे पाय धुवायचे. मग फडक्याने साफ म्हणजे ते हं. रुमालाने तिचे पाय पुसायचे. अ, तिला आम्ही आणून दिलेली एक साडी तिला गिफ्ट द्यायची आणि तिचा नमस्कार करायचा. आणि मुलांनी त्या सगळ्या आईचं ते सगळं मातृपूजन केलं आणि नमस्कार केल्याबरोबर त्या दिवशी त्या सगळ्या आया ढसाढसा रडल्या. आणि त्यांनी सांगितलं, की "अरे, हे पहिल्यांदा घडतंय, की आमची पोरं आमच्या आमचे पाय पाय पडून नमस्कार करतायत." हा एक खूप मोठा बदल होता त्यांच्यासाठी. आणि मग त्या सगळ्या आया त्या शाळेच्या मागे उभ्या राहिल्या. कारण त्यांच्यासाठी ते भीक मागून जे ₹200-300 आलेले आहेत, ते त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीच पुरे पडले नाहीत. कारण तो हं. सगळा असा आलेला पैसा जो आहे, तो त्याच्या वडिलांच्या व्यसनांमध्ये जायचा हं. किंवा कुठल्यातरी अंधश्रद्धेच्या माध्यमातून ते देवदेवावरती खर्च करून टाकायचे. तो शिलकी कधीच राहिला नाही. तो हं. तसा आला आणि तसाच जायचा आणि त्यांच्या आयुष्यात काहीच बदल नाही झाला. आता त्यामुळे आम्हाला एक त्यांना सांगायचं होतं, की डिग्निटी ऑफ प्रोफेशन काय आहे? काय आहे? कारण पैसा तर तसाही मिळणार आहे. आमचं शिक्षण जे समजा शिक्षण घेतलं तर त्याला 20 वर्ष शिकावं लागणार आणि त्याच्यानंतर तो कमवणार. मग ते पालकांचा आर्ग्युमेंट काय, "अरे, ते 20 वर्षानंतर कमवणार, मग तो आज काय करतोय? तो आज तर तो पैसे कमवतोच आहे." मग हं. त्याच्यात हे डिग्निटी ऑफ प्रोफेशन जे आहे, ते हे आपल्याला त्यांना कळलं. कन्व्हिन्स करणं हे आलं. आणि मग जे काही लोकं प्रेमाने ऐकत नसतील, तर साम-दाम, दंडभेद पण होते. अनेक वेळा आम्ही पालकांना पोलिसांकडून अगदी अ, अ, अटक करून घेऊन त्यांना आतमध्ये पण टाकलं. का असं? कारण भीक मागायला लावायचे, शाळेत पाठवायचे नाहीत. पण मग तो गुन्हा आहे का? गुन्हाच आहे. मुलांना भीक मागायला मुलांना लावणं हा गुन्हा आहे. भीक मागायला लावणं हा देखील गुन्हा आहे आणि आम्ही तर आता ह्या मतावरती येऊन आलेलो, की भीक देणं देखील गुन्हा जो आहे, तो कायदेशीर गुन्हा आहेच खरं तर. तो भीक देणं देखील गुन्हा आहे. आणि हा गुन्हा जर हं. आपण केलात, म्हणजे मला तर सिग्नल शाळेच्या या 8 वर्षाच्या प्रवासानंतर असं हं. वाटतंय, की ज्या लोकांनी रस्त्यावरच्या सिग्नलवरच्या मुलांना भीक दिलं, त्या लोकांनी ह्या सगळ्या मुलांच्या प्रगती रोखलेल्या आहेत. त्यामुळे मी आत्ता सगळ्यांना असं आवाहन करेल, की बरोबर आहे. कुणीही रस्त्यावरच्या मुलांना भीक देऊ नका, खायला घालू नका. बिलकुलच आवश्यकता नाहीये. जोपर्यंत तुम्ही हे करत राहणार, तोपर्यंत पिढ्यानपिढ्या ती माणसं, ती पोरं जी आहेत, ती भीक मागत राहणार. तुम्ही त्यांना त्या सगळ्यातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे आणि ती मुलं शिकू शकतात. आता हो. ती मुलं इंजिनिअर आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.